नमस्कार मित्रों, मी देवेंद्र. आत्ताच यूट्यूब पाहता पाहता एक प्रणय दादांच्या एक शेअर ऐकण्यात आला. तो शेअर असा होता, मेरा कल्याण भीम की चरणों की धूल में है. मेरा कल्याण भीम की चरणों की धूल में है. तू ही बता प्रणय, खुशबू किस फूल में है. प्रणय दादांचं शेर असल्यामुळे त्यात प्रणय दादाचं नाव आलं. मेरा कल्याण भीम की चरणों की धूल में है. तू ही बता प्रणय, खुशबू किस फूल में है. जाति के नाम पे जिसको स्कूल के बाहर रखा गया, जाति के नाम पे जिसको स्कूल के बाहर रखा गया, कमाल है. उसी भीमराव की फोटो आज हर एक स्कूल में है. आज हर एक स्कूल में है ना कमालीची गोष्ट. मित्र हो, एक डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्यासारख्या महामानवाचे शिक्षक होते, ज्यांना जातीच्या नावावर वर्गाच्या बाहेर ठेवत होते. आणि एक मला लाभलेले माझे आदर्श शिक्षक होते. त्यांचं नाव आहे अनिल मारुतरावजी पळसकर, ज्यांनी 20 वर्षाआधी मला 10,000 रुपयाची मदत केली. त्या मदतीच्या जोरावर मी आज इथपर्यंत उभा आहे, माझ्या पायावर उभा आहे. आज काही जे कमावत आहे ते त्यांची कृपा आहे. या गेल्या 5 सप्टेंबरला शिक्षक दिनाच्या औचित्याने मी व्हॉट्सॲपवर त्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मग विचार केला, ज्या शिक्षकांच्या भरोशावर आज आपण इथवर आलेलो आहोत, त्यांना आपण गुरुदक्षिणा म्हणून परत काय देत आहोत. एक साध्या शुभेच्छा, वर्षातून एक मेसेज, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. अशानं काय होईल, माणुसकी संपल. आज 20 वर्षाआधी मला गरज होती तेव्हा त्यांनी 10,000 रुपये, म्हणजे आजचे जवळपास 40,000 ते 50,000 रुपये मदत केली. मग मी आज 40,000 ते 50,000 रुपये प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा गरजू विद्यार्थ्याला मदत करू शकतो का? नाही. मग आपण काय करायला पाहिजे की जेणेकरून त्यांनी दिलेल्या त्या 10,000 रुपयाच्या मदतीचा किंवा त्यांनी दिलेल्या आपल्याला विद्येचा गुरुदक्षिणा म्हणून आपण परतावा करू. मग माझ्या लक्षात आलं की जे सर आपल्याला एवढं चांगलं गणित शिकवत होते, त्याच सरांचा तोच विषय, तीच पद्धत, तीच सांगण्याची पद्धत, तीच शिकवण्याची तळमळ, तीच जर आपण आत्मसात करून तीच जर आज गरजू विद्यार्थ्यांपर्यंत, जे गरीब आहेत, गरजू आहेत, ज्यांना शिक्षणासाठी पैसा नाही किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी, पुस्तकं घेण्यासाठी, क्लासेस करण्यासाठी, येण्या जाण्यासाठी खेड्यातून शहरापर्यंत पैसा नाही, त्यांच्यापर्यंत आपण जर पोचलो तर मग असं पाहण्यात भरपूरदा येते की यूट्यूबवर किंवा ऑनलाईन क्लासेस चालतात, त्याची फी भरपूर असते. काही मोजके लोक असतील की ज्यांनी फक्त अल्प दरात ती सुविधा दिली, बाकीच्यांनी तर हा व्यवसाय करून टाकला आहे. हजारो रुपये किंमत घेऊन आज ट्युशन्सच्या नावाखाली किंवा ऑनलाईन क्लासेसच्या नावाखाली विद्यार्थ्यांची लूट करतात. म्हणून मी ठरवलं, चला सरांना गुरुदक्षिणा नाही, पण सरांचा विषय इतर विद्यार्थ्यांपर्यंत जसं आपल्यापर्यंत पोचला तसं गरजूंपर्यंत कसा पोचता येईल, त्यासाठी हा एक सरांना गुरुदक्षिणा म्हणून माझ्याकडून प्रामाणिक प्रयत्न. मित्रांनो, मला साथ द्या, जेणेकरून मी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सरांचं गणित पोचू शकेल, त्यांची पद्धत पोचू शकेल. मला प्रयत्न करता येतो की नाही माहिती नाही, शिकवता येईल की माहिती नाही, पण पहिल्यांदा प्रयत्न करतो आहे. आता या प्रयत्नातून पुढे कसा शिकत जाईल, किंवा काही गोष्टी तुम्ही मला शिकवा, काही गोष्टी मी तुम्हाला शिकवतो. शिकत पुढे जाऊ. याला काही लागणार नाही. आज प्रत्येकाकडे अँड्रॉईड मोबाईल आहे, प्रत्येकाकडे 1 GB 1.5 GB रोजचा डाटा येतो आहे. त्याचा काही सत्कर्मासाठी, चांगल्या कामासाठी, आपल्या प्रगतीसाठी, अभ्यासासाठी जर उपयोग केला, काही हरकत नाही. रोज मी अर्धा 1 तास तुमच्यासाठी देतो. तुम्ही बघण्यासाठी थोडासा डाटा द्या. आवडलं तर पुढे शेअर करा, लाईक करा, काही सूचना करा, कमेंट करा. चला तर मग करूया गणिताची सुरुवात श्री गणेशा करून. विद्यार्थ्यांनो, गणित शिकायचं म्हटलं, सगळ्यात महत्त्वाचा गणिताचा पाया म्हणजे काय असते?
गणित कशाचं करणार आपण, कशाच्या बेसवर, कशाच्या आधारावर करणार आहे, त्यासाठी आवश्यक असते अंक. अंक म्हणजे काय, उजळणी. उजळणी कशाला म्हणतो आपण, अगदी पहिल्या वर्गात बालवाडीत आईवडिलांनी शिकवलं किंवा शाळेत शिकवलं, अंगणवाडीत शिकवलं, तीच उजळणी. 1 2 ज्याला म्हणतो आपण. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 हे प्रत्येकांना येतं. 100पर्यंत मिनिमम सगळ्यांना, 100 काय, 1000 लाख 1.5 लाख सगळ्यांनाच येतं. आपल्याला ते येतं, पुष्कळ झालं, खूप झालं. आता आपल्याला यानंतरची स्टेप काय, आपल्याला दुसरी गोष्ट काय पाहायची, हे झाली उजळणी. दुसरी गोष्ट पाहायची आपल्याला पाढे. आपल्याला कमीत कमी 2 ते 30पर्यंतचे पाढे आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करतो म्हटलं तर आवश्यक आहे. मग तेवढे पाढे आपल्याला आले पाहिजे. येतात का, नाही येत. मग त्यासाठी सुद्धा माझ्याकडून एक उपाय आहे. कसं आहे, एका महिन्यात तुम्ही 2 ते 30पर्यंतचे म्हणजे 2 ते 30पर्यंतचे पाढे पाठ करू शकता. तुम्हाला रात्री झोपेत जरी विचारले तरी ते आठवल. काय करायचं, आज आपण सुरुवात करतो. मग आज फक्त काय करायचं, 2चा पाढा घ्यायचा, तो पाठ करायचा. कसा, 2 1 2, 2 2 4, 2 3 6, 2 4 8 असं करत 2 5 10, 2 6 12, 2 7 14, 2 8 16, 2 9 18, 2 10 20. संपला. हाच पाढा आता काय करायचा आहे, उद्या पुन्हा रिपीट करायचा आहे आणि उद्या एक पाढा शिल्लक घ्यायचा 3चा. म्हणजे आज 2चा घेतला, उद्या 3चा, परवा 4चा. पण 2ला नाही सोडायचं आहे. ज्या पायरीच्या भरोश्यावर आपण पहिली पायरी चढल्यानंतर दुसऱ्या पायरीवर पाय ठेवतो, तर पहिल्या पायरीला कधी विसरायचं नाही. हा गणिताचा महत्त्वाचा नियम आहे. म्हणजे प्रत्येक गणित कसं सोडत असतो आपण, स्टेप बाय स्टेप, पायरीनी पायरी. एका पायरीवर पाय ठेवल्यानंतरच वरची पायरी चढता येते, आहे ना. तसंच आहे, जर आपण पायरी किंवा स्टेप बाय स्टेप सूत्रानुसार जर पुढे चालत गेलं तर आपलं गणित कधीही चुकत नाही. हाच गणिताचा महत्त्वाचा नियम आहे. पण नेमकं होते काय, आपण जेव्हा जे पायरी चढायला पाहिजे ती चढत नाही, डायरेक्ट 4थ्या पायरीवर पाय ठेवतो. मग 4थ्या पायरीवरून बदल घसरत खाली येतो. ज्यावेळेस अभ्यास करायला पाहिजे त्यावेळेस अभ्यास नाही करत. आपल्याला वेगळीच ओढ असते. ज्यावेळेस कॉलेजमध्ये जायला पाहिजे, शिकायला पाहिजे, त्यावेळेस काय असते आपल्याला, करिश्मा होय का रे, भल्ली मटकली लेकाची आज, लागली ओढ, बदलला रस्ता. रस्त्यावरून मला आठवण आली, प्रसिद्ध कवी आहेत बाळापूरचे, खूप छान कवी आहेत, अनंत राऊत. आणि त्यांची गाजलेली कविता आहे. तशा तर सगळ्याच कविता त्यांच्या गाजलेल्या आहे, पण एक त्यातल्या 2 ओळी सांगतो तुम्हाला. विषय निघाला रस्त्यावरून. मग कशाला वाचला चेहरा, पुस्तके वाचणाऱ्यानी. कशाला वाचला चेहरा, पुस्तके वाचणाऱ्यानी. उभा रस्ता बदलला रे तिच्या एका इशाऱ्याने. एक चित्र तुमच्या पुढे ठेवतो. समजा कॉलेजमध्ये एक मुलगा मुलगी सगळेच जातात, पण आपण एकच पाहिजे आपल्याला. जात असतो, कशाला जातो, शिकण्याच्या उद्दिष्टाने. त्याचा उद्देश काय असतो, शिकण्याचा. शिकायला जातो, 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 4 जात राहतो. मुली पण येत असतात, हे पण जात असतात. त्यात काय होते, याला एखादी मुलगी आवडली, तिचा चेहरा चांगला झाला, पठ्ठ्या लट्टू, राहिलं ना पुस्तक बाजूला, बदलला ना भाऊचा रस्ता. त्यात तिनं याला जरा इशारा केला, मग तर गेमच बिघडला भाऊ, म्हैसच पाण्यात गेली ना तुमची. असा रस्ता बदलला की आपलं गणित चुकते. म्हणून आपलं गणित चुकू द्यायचं नाही मावशे. आता काय आपल्याला उजळणी, नंतर पाढे. पाढे कसे पाठ करायचे, आज 2चा, उद्या 3चा, पण पहिले 2चा म्हणूनच 3कडे जायचं. परवा 2चा 3चा आणि 4चा 30पर्यंत पाढे पाठ होईल. काही टेन्शन नाही घ्यायचं. आता झालं. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, हे झाल्यानंतर आता आपल्याला काय स्टेप असते, गणिताच्या स्टेप असते, बेरीज.
त्यानंतर काय असते, वजाबाकी. आता तुम्ही म्हणसाल काय हे काय शिकवायची गोष्ट आहे का राजा, उद्या तुमच्यातल्याच कोण म्हणू नये किंवा एखादा असा सर मला बेरीजच येत नाही हो, पहिली दुसरी तिसरीत शिकलो होतो, काय जाणार आहे, पाहायला कुठे वेळ लागणार आहे, 10 मिनिटात बेरीज, सगळ्या पद्धतीची कार्यक्रम ओके. चला, काही लागणार नाही, पैसा लागणार नाही. 1 बेरीज, 2 वजाबाकी, 3 गुणाकार, 4 भागाकार. ह्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत. आता याच्यात काय करायचं आपल्याला, 4ही आजच शिकायचं आहे का नाही. माझ्या शिक्षकांनी मला सांगितले एका पिरियडमध्ये एक जरी गणित झालं चालते, पण ते पूर्णपणे डोक्यात घुसलं पाहिजे. या कानातून येऊन या कानातून सरळ नाही गेलं पाहिजे. त्याला 4 वेळा रिपीट करायचं काम पडलं चालते. पूर्ण अर्ध्या तासाचा पिरियड आमचे सर एकच गणित शिकवायचे, पण स्टेप बाय स्टेप रिपीट. समजलं का नाही, कोणती स्टेप नाही, पहिली पुन्हा रिपीट, पहिली समजली सर, दुसरी स्टेप नाही, पुन्हा रिपीट, दुसरी स्टेप, तिसरी स्टेप, 10 वेळा. एकमेव शिक्षक असेल की ज्या शिक्षकांना, म्हणजे माझे पळसकर सर होते, त्यांना शिकवण्याचा कधीही कंटाळा आला नाही. एका दिवसात 8 पिरियड जरी असले, 8ही पिरियड एका माणसाला घ्यायला लावले, न कंटाळता माणूस 8ही पिरियड एकटेच घ्यायचे. कधी कधी ते 1-1, 2-2 दिवस पूर्ण सिलेबस कंप्लीट एकटेच शिकवतच बसायचे. मग शिकवायची कशी, निवळ चला रटाळायचं म्हणून नाही. समजलं का, नसेल समजलं पुन्हा सांगतो, समजलं का रे सगळ्यांना, समजलं का, हो सर हो सर, मगच पुढे. असं होतं, तीच पद्धत आपल्याला घ्यायची आहे. चला तर मग आज आपण यातला फक्त बेरीज हा पार्ट घ्यायचा आहे, बाकी नंतर घेऊ. आपल्याला सुरुवात करायची आज बेरीजला. आता बेरीज, निव्वळ बेरीज बघायची म्हणून नाही, बेरीज वेगवेगळ्या. आता सहजा शक्यतो आत्ताच्या स्पर्धा परीक्षेत तो प्रश्नच येत नाही की बेरीजेसारखे चिल्लर प्रश्न, पण असो, आपल्याला पुढच्या गणितात बेरीज करावं लागते म्हणून आपण बेरीज शिकायची आहे. आता त्यात कशी विचारायची, आधी विचारायची किंवा आताही क्लास 4मध्ये शिपाई, चपराशी, कामाठी, स्वयंपाकी, अशा काही स्वच्छक, सफाई कामगार, अशा पद्धतीचे परिचर वगैरे, अशा काही स्पर्धा परीक्षेत क्वचित विचारतात प्रश्न. चला तर पाहू आता थोडंफार आपण त्यातला काही भाग. बेरीज. आता याच्यात बेरीज 3 पद्धतीने करायची. एक करायची म्हणजे येते 14 अधिक 16. आपण 15 घेऊ पहिले एकदा, कारण नंतर घेऊ पुन्हा. ही झाली एक पद्धत. दुसरी पद्धत 14 अधिक 15 आडवी असते, अधिक 11. ही आता हा प्रश्न तर कधी एवढे साधे प्रश्न विचारतच नाही, पण पहिले आता याच्याकडून जाऊ आपण. ही काय असते, असे 2 पार्ट करू आपण. इकडून काय असते, डावीकडून एकक, इकडून काय असते, दशक. आपण कोणतीही संख्या मोजताना, आता ही 14 आहे किंवा 145 आहे, 145 आपण 100 का लावला, 45 का लावले, किंवा याला आणखी जर 1 लावलं, 1145 असं का मोजतो, का याला मोजताना आपण असे पार्ट पाडत असतो. हा झाला एकक, हा झाला दशक, हा झाला शतक आणि हा झाला हजार. असे पार्ट आपण पाडतो, म्हणून आपल्याला ही संख्या मोजणं सोयीस्कर होते. मग गणित सोडवताना सुद्धा बेरीज आपल्याला इकडूनच सोडावं लागते. इकडून म्हणजे काय होते, आता या गणितात 4 अधिक 5 9 येते, पण इथं जर एखादा 4 अधिक 7 असते, 7 आणि 4 11 झाले असते. मग 1 आपल्याला कुठे टाकायचं, तर 1च लिहायचं इथे एका रकान्यात. मग 1 कुठं टाकावं लागलं असतं आपल्याला, इकडे. त्याला काय म्हणलं असतं आपण, हातचा पण घेऊ एक उदाहरण, आधी याला सोडून घेऊ. 4 अधिक 5 बरोबर 9, 1 आणि 1 2, हे झालं आपलं उत्तर. 14 अधिक 15 बरोबर 29. आता हे याच पद्धतीचं उत्तर आहे, याच पद्धतीचं गणित आहे. फक्त ही मांडणी जी आहे
ही उभी झाली, ही मांडणी आडवी आहे. आता आपल्याला जर सोडवायचं असेल तर ही अशा पद्धतीने पण सोडवता येते. याचा पहिला 1, याचं हे काय, हे म्हणजे एकक स्थानी. 14 मधला एकक स्थानी काय आहे 4, 15 मधला एकक स्थानी काय येईल 5 आणि 11 मधला एकक स्थानी काय येईल 1. तर यांची बेरीज आधी करायची. 4 अधिक 5 अधिक 1 म्हणजे काय होईल, 4 आणि 5 9, 9 आणि 1 10. आता पहा इथे ते हातचं हे 10. 4 अधिक 5 9 आणि 9 अधिक 1 म्हणजे 10 झाले. आता इथे हातचा येतो, मग हातचा कसा द्यायचा, हा 0 जो आहे ठेवून द्यायचा इथं. आता राहिला 1 येईल, हो 0 कटला इकडचा म्हणजे इकडे दिल्यानंतर. आता हा जो 1 आहे हा येईल हातचा. हातचा 1 आला म्हणजे 1 आणि 1 2, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4. पहा हे घेतले होते ना आधी आपण 1 5 4. याला काट मारू आपण, जे झाले आहे ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आता हे घेतले आपण, मग काय राहिला, इथला 1 राहिला होता, 1 आणि 1 2, इथला पण 1 राहिला होता आणि इथला पण 1 राहिला म्हणजे 1 आणि 1 2 आणि 1 3 आणि 1 हातचा आलेला, असे 4. म्हणजे याचं उत्तर काय येईल 40. आता असं जर नाही समजलं तुम्हाला तर उभी मांडणी करू याची. आपल्याला उत्तरच काढायचं आहे, असं खाऊ की असं खाऊ, फक्त तोंडात जाण्याची ती गणिताची पद्धत. आणि स्पर्धा परीक्षेत तर लोडत नाही घ्यायचा. माझ्या पद्धतीनं तुम्ही रट्टा जरी मारला, बरोबर आला ना, उत्तराला गुण मिळालं, विषय संपला. त्याला स्पर्धा परीक्षा म्हणते. अंतिम रेषेपर्यंत पोचायचं असते आपल्याला. तुम्ही रेंगत पोचा की धावत पोचा की उठत बसत पोचा, दुसऱ्याच्या आधी पोचलं म्हणजे तुमचा नंबर आला. याला स्पर्धा परीक्षा म्हणतात. स्पर्धा आपल्याला तिथपर्यंत पोचायचं आणि वेळेत पोचायचं आहे, कार्यक्रम करायचा आहे. बघा 14 अधिक 15 अधिक 11, याचं उत्तर किती आलं होतं 40. मग आपल्याला याचं उत्तर आताही 40 आणायचं आहे. आणायचं म्हणजे येईलच, काही प्रश्नच नाही. आता हे 2 पार्ट पाडून घ्या आपण. आता या साईडची हे झाला एकक आणि हे झाला दशक. आपल्याला एककची पहिले बेरीज करायची, एकक बाजूची. 4 अधिक 5 अधिक 1 यांची पहिली बेरीज करायची आहे. जर यांची बेरीज एका अंकात आली तर विषयच नाही, पण 2 अंकात जर आली तर हातचा कुठे द्यायचा, इकडे. आलं लक्षात. बघा 4 अधिक 5 अधिक 1, 4 आणि 5 9, 9 आणि 1 10. 10 म्हणजे काय 2 अंकी संख्या आली. 2 अंकी संख्या आली म्हटल्यावर काय, 1 हातचा येणार, 0 ठेवायचं इथं, 10शी 0 हातचाला 1, 1 आला 1 इथे धरू आपण, हातचा आला 1, हा हातचा 1 इथं दिला, 1 आणि 1 2, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4. म्हणजे काय उत्तर आलं आपलं 40. आलं बरोबर. इकडे इकडे आडवी करा की उभी करा, याला म्हणतात बेरीज. अशाच पद्धतीची बेरीज. आता हे झालं 1 अंकी 2 अंकी आडवं किंवा उभं. आणखी 1-2 संख्या आपण वाढवून घेऊ. बघा आपल्याकडे काही फारसं साहित्य नाही, जे आहे त्या साहित्यात आपण तोटका मोटका संसार जसा चालू असते आपला झोपडीत, तसा झोपडीतला संसार चालू आहे. याच्यातून तुम्हाला जसं शिकवता येईल तसा मी प्रयत्न करील. हे बघा आता एक 4537 अधिक 3971 ही संख्या घेतली आपण. आता या संख्येला आपल्याला अधिक बेरीज करायची यांची. आता हे पाठ पाडून घेतो म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे. ही संख्या आहे 4537 अधिक 3971. या संख्येची आपल्याला बेरीज करायची आहे. बघा आता 7 आणि 1 किती होते 8, 7 आणि 3 10. आता एक अंकी संख्या आला बेरीज, या दोघांची बेरीज 1 अंकी संख्या आली म्हणून आपण इथं लिहिली. आता इथं 2 अंकी संख्या येणार, 7 आणि 3 10. 10शी काय करायचं आपल्याला, हे 0 इथं ठेवायचं, 10शी 0 आणि हातचा काय ते, हा 1 जो आहे 1 इथं ठेवायचा डोक्यावर. 1 आणि 5 6, 6 आणि 9 किती होईल 15. पुन्हा आली 2 अंकी संख्या
15. मग 15चे काय करायचं आपल्याला, हा 5 इथे ठेवायचा, उरला काय 1, 1ला पुन्हा हातचा इथं द्यायचा. 4 आणि 1 5, 5 आणि 3 8. हे झालं आपलं उत्तर, म्हणजे 4537 अधिक 3971 यांची बेरीज. 7 आणि 1 8, 7 आणि 3 10, 10शी 0 हातचाला 1, 1 आणि 5 6, 6 आणि 9 15, 15शी 5 हातचाला 1, 1 आणि 4 5, 5 आणि 3 8. समजलं की नाही. आता यात एक विचारण्यासारखा, जर क्लास 4मध्ये वर्ग 4च्या पदासाठी विचारणारा एक प्रश्न असाच येतोय बेरजेवन. आता आपल्याला ह्याच्यातूनच तुम्हाला एक उदाहरण, हे याचं उत्तर आलं. मग हेच उदाहरण इकडे घेतो, पण काय येते उदाहरण कसं घेतलं जातं तुम्हाला सांगतो. हे बघा, हे 4, हे 5, आता इथे येतो, हे 3 आहे की नाही, इथे येतो असा एखादं चिन्ह समजा असं. हे 7 पुन्हा काय येते, 3च्या जागी आपण काय घेतलं, हे 9 7 1, 9 7 1 यांची बेरीज विचारला जाते. बघा सेम, 4च्या जागी 4, 5च्या जागी 5, 3च्या जागी हे चिन्ह घेतलं आपण, 7च्या जागी 7, 3च्या जागी पुन्हा चिन्ह, 9च्या जागी 9, 7च्या जागी 7 1. हे का घेतलं आणि हे गणित का ठेवलं तुम्हाला सांगण्यासाठी. आपल्याला असे प्रश्न येतात. आता थोड्या वेळ ह्या गणिताला विसरून जा, याच्याकडे पहा. हे प्रश्न आपल्याला क्लास 4मध्ये असे विचारल्या जातात. मग याचं उत्तर कसं काढायचं, काहीच करायचं काम नाही. सरळ सरळ आणि साधा विषय. याची काय करायची आपल्याला, बेरीज. काय करायचे, बेरीज. हे जे आहे याचं उत्तर आपल्याला खाली दिलं जाईल. हे जे उत्तर आहे हे 8508, हे उत्तर पण दिलं जाईल. फक्त विषय काय, प्रश्न काय विचारला जाईल, या चिन्हाच्या जागी किंवा या रिकाम्या जागी चिन्ह देईल किंवा तिथं साधा डॅशच दिल असा, याच्या जागी काय येणार. मग आपल्याला काय करायचं, साधा प्रश्न, आपल्याला डोकं चालवायचं, थोडं फक्त चालवायचं आहे. 7 आणि 1 8, उत्तर 8 दिलं म्हणजे आपल्याला काय बेरीज, चिन्ह पण बेरीज आहे. 7 आणि 1 8. आता इथं काय येईल, म्हणजे याचं उत्तर 0 येईल. 3 आणि 7 10, 10शी 0 येतो, बरोबर आहे. पुन्हा 1 जाईल इकडे डोक्यावर, 1 आणि 5 6, 6 आणि 9 15, 15शी 5 पुन्हा हात जाईल. बरं हे जाऊ दे, हे थोडंसं किचकट झालं, तुम्हाला साधं सांगतो उत्तर. एक 2 3 अधिक 1 इथे घ्यावं लागेल. आता हे प्रश्न आहे. आता याच्या जागी, फुलीच्या जागी, या चिन्हाच्या जागी काय येईल, हा असा प्रश्न येतो. हा साधा आहे, ते थोडं किचकट झालं होतं, तुमच्या लक्षात नाही येणार म्हणून पहिल्यांदा सांगितलं. आता हा प्रश्न आहे, आता 3 मध्ये काय मिळवलं, इथं काय करायचं आपल्याला, बेरीज. 3 मध्ये काय मिळवलं तर उत्तर काय येईल, 5 पाहिजे आपल्याला. 3 मध्ये काय मिळवलं म्हणजे आपल्याला 5 येईल. काय मिळवावं लागेल आपल्याला, 2, बरोबर आहे. आता या 5 मध्ये काय मिळवलं म्हणजे उत्तर 7 येईल. जे इथे आलं तेच इथे येणार, म्हणजे काय येईल, इथे पण 2, 2 आणि 5 7, 1 अधिक 4 5 आलं उत्तर. म्हणजे या फुलीच्या जागी फक्त एक अंक कोणता येईल, ते अंक कशाला काढायचं, कसा काढावा लागेल आपल्याला, एक तर याच्यातून 5 मधून 3 वजा करावं लागेल. या 5 मधून 3 वजा केले तर 2 येईल. या 7 मधून 5 वजा केले तर 2 येईल. तसं काढावं लागेल. नाही तर किंवा 3 मध्ये किती मिळवावं लागेल, म्हणजे 2 मिळवावं लागेल म्हणजे 5 येईल. आता 5 मध्ये 2 मिळवावं लागेल म्हणजे 7 येईल. साधा प्रश्न आहे. एवढं साधे प्रश्न येत नाही. फक्त आपली पहिली पायरी, आजचा पहिला दिवस
आणि बेरजेपासून आपल्याला सुरुवात करायची आहे, म्हणून आपण आज हे शिकलो. आजच्या पुरतं एवढंच. आता उद्या आपण वजाबाकी शिकू. वजाबाकी जर लवकर झाली तर उद्याच गुणाकार घेऊ, भागाकार पण घेऊ आणि आपल्या जे स्पर्धा परीक्षेचा महत्त्वाचा विषय त्या विषयाला हात घालू. पहिला दिवस समजून आज जे काही शिकवता आलं, काही तयारी केली नसताना जेवढं शिकवता आलं तेवढं शिकलो. आता उद्यापासून जे काही शिकवायचं आहे त्याची हळूहळू तयारी. शिकवायला पण काय तयारी लागते, थोडंफार धाडस लागतं. खूप दिवसानंतर शिकवलं, काही चूक भूल झाली असेल माफ करा. काही सूचना असेल, अभिप्राय असेल तर कळवा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.